मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणार असाल तर संघर्ष अटळ। मोदी शहांच्या राज्यात हिंदी सक्ती नाही, हिंदी भाषा शाळेत कशी शिकवली जाते बघूच, राज ठाकरेंचा इशारा। पहिली ते 5वी साठी हिंदी सर्वसाधारण तृतीय भाषा असणार। शालेय शिक्षण विभागाचा नवा GR समोर। तर हिंदी भाषेऐवजी इतर तृतीय भाषा शिकण्यासाठी 20 विद्यार्थी इच्छुक असणं आवश्यक। शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती कशाला? हिंदी भाषेच्या मुद्द्यावर आम्ही केंद्रात प्रश्न विचारणार, संजय राऊतांची माहिती। तर नव्या आदेशात हिंदी अनिवार्य हा शब्द कुठे आहे? भुसेंचा सवाल। हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात मनसे आक्रमक। हिंदी भाषेचं पुस्तक जाळत मनसेकडून निषेध व्यक्त। भाजपबरोबर गेलेल्यांना सोबत घेऊ शकत नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांकडून ब्रेक। तर माळेगाव कारखाना निवडणुकीत टोकाची भूमिका घेण्याची इच्छा नव्हती आणि आजही नाही, पवारांचं विधान। माळेगाव कारखाना निवडणुकीवरून दोन्ही राष्ट्रवादीत फिसकटलं। ऐनवेळी चर्चा फिसकटल्यानं दादांकडून उमेदवार जाहीर। तर दादांकडून आताच अशी भूमिका, निष्ठावंतांचं काय होणार? पवारांचं मत, सूत्रांची माहिती। ठाकरे बंधू महाराष्ट्राचे हिताचे निर्णय घेतील, उद्या उद्धव ठाकरे सर्व भूमिका स्पष्ट करतील, संजय राऊतांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन। महाविकास आघाडीतील नाराज असलेल्यांना भाजप गळाला लावणार। महाविकास आघाडीचे बडे नेते भाजपच्या संपर्कात, भाजपच्या वरिष्ठांची माहिती। आमचं आता नाशिक महापालिकेवर लक्ष, भाजप 100 पेक्षा जास्त जागा जिंकणार। भाजप प्रवेशानंतर सुधाकर बडगुजरांचा दावा। पूर्व विदर्भातील शिवसेनेच्या नियुक्त्यांना स्थगिती, नरेंद्र भोंडेकरांनी विश्वासात न घेता नेमणुका केल्या अशी तक्रार। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्यानं संधी देणं अयोग्य, श्रीकांत शिंदेंचं मत। लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवला नाही, निधीसाठी आलेल्या फाईलवर मी सही केली नाही, विजयकुमार गावित यांची प्रतिक्रिया। जालिंदर सुपेकरांची सखोल चौकशी करा, मालमत्तेबाबत ईडी सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, सुरेश धस यांची मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांकडे मागणी। इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनी विरोधात मुंबईत आज मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्र आंदोलन। शांतता भंग होईल असं कृत्य करू नये, आंदोलनकर्त्यांना पोलिसांची नोटीस। धुळे विश्रामगृह खंडणी प्रकरणाचा तपास झाल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। धोकादायक पर्यटन स्थळांवर प्रवेशबंदी, पर्यटन स्थळाचे रस्त्यावर दिशादर्शक फलक लावावे। कुंडमळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश। कॅनडामध्ये G7 शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींचं फोटोशूट। 51व्या परिषदेसाठी जगभरातील शक्तिशाली नेते उपस्थित, मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्यातही चर्चा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही, भारत आता दहशतवादाला युद्ध म्हणूनच पाहतो, मोदींनी ट्रम्प यांना फोनवर सांगितलं, विक्रम मिश्री यांची माहिती। मोदींकडून ट्रम्प यांना भारतात येण्याचं निमंत्रण। अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 158 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात, 182 मृतांची ओळख पटली, उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान सोहळा। तर पुण्यातूनही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार। टाळ मृदुंगाच्या तालावर भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन। इस्रायलसोबत युद्ध सुरू, डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणची अधिकृत घोषणा। अमेरिकेचे फायटर जेट इराणच्या दिशेने उडाले, इराण इस्रायल युद्धात अमेरिका उडी घेण्याच्या तयारीत। मोसमी वारे राज्यभर सक्रिय, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि साताऱ्यात मुसळधारेचा इशारा। तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कसोटी सामना 4 दिवसांचा होणार, आयसीसीचे संकेत। मात्र भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे 3 बलाढ्य संघ 5 दिवसांचे कसोटी सामने खेळणार। WTC 2027-29 साठी आयसीसीचे चेअरमन जय शहा यांचा प्रस्ताव। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।